पोहे नसते आणि तर भगवंतांनी दिलं नसतं असं. आणि भगवंत संकल्पानं तर सृष्टी निर्माण करतात, तर भगवंताचा संकल्प झाल्यावर सुदामजींना ऐश्वर्य मिळणार नाही का? मिळणारच आहे. अशा पद्धतीने ते जे पोहे आहेत सुदामजीचे जे भगवंतांनी खायलेले आहेत, अर्जुनाचे रती होय सारथी पक्षी सोडाव्याची पक्षी कोणी प्रीती सोडाव्याची अर्जुनाचे रती होय सारथी पक्षी रती होय सारथी पक्षी प्रिय कोणी सोडाव्याची पक्षी कोणी प्रीती भगवंतांनी ते पोहे खाल्लेले आहेत. एक दिवस फक्त सुदामजी राहिले आणि वापस जायला निघाले भगवंताचा निरोप घेऊन. आणि निघालेले आहेत निरोप घेऊन. शुकाचार्य सांगतात, राजा सचालब्ध्वधनं कृष्णान् न तुयाचीतवान् स्वयं स्वगृहान् वीदो गच्छन् महद्दर्शन निर्भृताः. सुदामजी एवढं समाधानाने निरोप घेत आहेत. त्यांना एवढं समाधान झालं की आपल्याला भगवंताचं दर्शन झालेलं आहे. काही भगवंताला मागावाची इच्छाच मनामध्ये झालं नाही. किंवा आपण दरिद्री आहोत, आपल्याला स्त्रीनं कशा करता पाठवलेला आहे ह्याचाही विचार मनामध्ये नाही. शरीर आपलं कुश झालेलं आहे, शरीरातले फक्त हाडं दिसत आहे, आपण एवढे दरिद्री आहोत. उलट ते विचार करतायत, बाबा माझ्यासारख्याला देवानं सिंहासनावर बसवलं, माझी पूजा केली, मला आलिंगन दिलं, काय देवाची कृपा आहे. हा विचार ते करतायत. पुढे ते म्हणतायत, स्वर्गापवर्गयो पुंसा रसाया पुरुषं पदा सर्वासामपि सिद्धीनां मूलं तच्चरणार्चनम्. की माझ्या पत्नीची जरी अपेक्षा असली तरी भगवंतांनी दिलं नाही, हीच भगवंताची दया आहे. कारण काय? तर ते सांगतात, यस्यानुग्रहमिच्छामि तस्य सर्वं हराम्यहम्. हरी या शब्दाची व्याख्या आमचे गुरु महाराज सांगायचे, म्हणजे विनोदानं सांगायचे. हानी म्हणजे फार वाईट आहे, विनोदात म्हणायचे. आणि ते सांगायचे, यस्यानुग्रहं इच्छामि तस्य सर्व भराम्यहम्. ज्याच्यावर मला अनुग्रह करायचा असतो त्याचं मी सगळंच ऐश्वर्य काढून घेतो म्हणले. समर्थ रामदास स्वामींनी हेच सांगितले, जो त्रिविध लाभे बोलला तोची परमार्थाचा अधिकारी. कारण काय हे सगळं अनुकूल असल्यावर भगवंताकडे चाललंय कोण? तसं ते विचार करतायत की बरं झालं म्हणजे देवानं काही दिलं नाही. कारण काय की काही दिलं तर माणसाची बुद्धी भ्रष्ट व्हायचा संभव असतो. सगळं दिलं तर भगवंताची माझ्यावर दया आहे की परमात्मा मला मुद्दाम अकिंचन ठेवतोय. कारण त्याच्यामुळे माझी बुद्धी स्थिर राहील, माझं मन परमेश्वराच्या ठिकाणी राहील. अहो जे स्वर्ग पाहिजे असेल, मोक्ष पाहिजे असेल तर भगवंताची कृपाच महत्वाची आहे. असं ते विचार करून निघालेले आहे सुद्धा. आणि पुन्हा ते विचार करतात सुद्धा आपल्या मनामध्ये, अधनोयं धनं प्राप्य
माद्यकोच्चैर्नमा स्मरेत् इति कारुणिको नूनं धनं मे भूरिना ददात्. याला तो धन मिळालं तर हा उन्मत्त होईल. ज्याचं अंतःकरण अगदी शुद्ध झालेलं आहे, निरीक्ष झालेलं आहे, त्याला पुन्हा जर धन दिलं तर कदाचित त्याची बुद्धी उलटी होण्याचा संभव आहे, पुन्हा त्याच्यामध्ये इच्छा उत्पन्न होतील. म्हणून आपल्याला दिलेलं नाहीये, जरी माझ्या पत्नीची इच्छा असू दे असा विचार करून ते आपल्या गावाकडे निघालेले आहेत. गावाजवळ आल्यावर येऊन पाहतात त्यांना ते सगळं द्वारकेसारखं दिसायला लागलं, कारण भगवंतानं दुसरी द्वारकाच निर्माण केली होती. त्यांना दुसरी द्वारकाच दिली होती.